हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 4 उमेदवारांची घोषणा। हातकणंगले सत्यजित पाटील, कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर तर पालघरमध्ये भारती कांबळींना उमेदवारी। भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत, जळगावमधून पाटलांचे खंदे समर्थक करण पवारांना उमेदवारी। भाजपने शिंदेंचा बळी घेऊ नये, जागा वाटपावरून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा, तर भाजप आमचा बळी घेणार का याची चर्चा दुर्दैवी, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ज्योती मेटे आणि शरद पवारांची पुन्हा भेट, पवारांसोबत बीड लोकसभेसंदर्भात चर्चा, शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। भावना गवळी पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कालही मुख्यमंत्री शिंदे आणि भावना गवळींमध्ये बैठक। यवतमाळ वाशिमचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार, आदेश दिल्यास यवतमाळ वाशिममध्ये लोकसभा लढवणार, संजय राठोडांचं वक्तव्य। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातल्या याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्याचा आरोप। शरद पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला, काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार, फडणवीसांचा टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा कायम, उदय सामंत ठाम, तर रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी आज भाजपकडून नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत हाच सामना हवा, संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिक लोकसभेचा उमेदवार मीच, हेमंत गोडसेंचा दावा, गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात, मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवाराबाबत अधिकृत घोषणा नाही। ठाकरे गटातील 8 आमदार माझ्या संपर्कात, उदय सामंतांचा दावा, तर 8 नाही तर 80 आमदार असतील, सामंतांनी भावाकडे लक्ष द्यावं, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राणा दहीहंडी होळी कार्यक्रम सोडून कुठेही जात नाहीत, नवीन राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण अजूनही प्रलंबित, अमरावतीत राणांविरोधात सर्वजण एकवटलो, बच्चू कडूंचा इशारा। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेणार, पण तुर्तास असा निर्णय घेणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताऱ्याचे उमेदवार जाहीर करण्यात येणार। वसंत मोरे 5 एप्रिलला वंचितमध्ये अधिकृत प्रवेश करणार, प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार, वंचितकडून मोरेंना पुणे लोकसभेची उमेदवारी। गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे मार्गावरून वळवणार। शुक्रवारपासून राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेला आव्हान देण्यासोबतच सुटकेचीही केजरीवालांची मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या तिरुवनंतपुरमच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचा मतदारसंघात रोड शो। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।